हॅलो फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला इको रिजन्स ऑफ इंडिया किंवा बायो जिओग्राफिकल क्लासिफिकेशन ऑफ इंडिया हे कसं आहे किंवा त्यात कोणकोणते भाग मोडतात अगदी थोडक्यात तुम्हाला या गोष्टी सांगणार आहे. तर तुम्हाला माहिती आहे की बायो जिओग्राफिक हा शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा तिथं एक स्पेशल क्लायमॅटिक कंडिशन्स आहेत. तिथं असणारे स्पेसीज यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ते स्पेशली तिथं वाढतात किंवा ते मोठ्या प्रमाणावर ठराविक ठिकाणी ग्रो होतात. भले ते इतर ठिकाणीसुद्धा वाढत असतील, पण असे काही क्लायमॅटिक झोन्स आहेत तिथं ते क्लायमेट ठराविक स्पेसीज, मग ते प्लांट्स असतील किंवा ॲनिमल्स असतील, यांना हायली सपोर्टिव्ह असतं. आणि मग तो भागच एक वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणजे जॉग्रफीची दृष्टीनं असतोच. मग तो बायोलॉजीच्या दृष्टीनं बायोलॉजिकल डिफरन्शिएशन, मुद्दाम मी इथं सांगेन की सायलेंट व्हॅलीच्या स्पेसीज बघा, नॉर्थ ईस्टर्न हिमालयाच्या स्पेसीज बघा, राजस्थानमधल्या बघा, कोस्टल एरियाच्या स्पेसीज बघा, मग ते फ्लोरा असेल किंवा फाउना असेल. तर हे कॅरेक्टरिस्टिक निसर्गाकडून स्पेसिफिक क्लायमॅटिक कंडिशन्समधून हे वैशिष्ट्ये तयार होत असतात. तर स्पेसीज आहेत, ऑर्गॅनिझम्स म्हणजे अनेक प्रकारचे ऑर्गॅनिझम्स इथं सर्वाईव्ह वाढत असतात, त्यांची पॉप्युलेशन असते आणि मग ते वेगवेगळ्या इकोसिस्टीमशी रिलेटेड असतात किंवा इंटरॅक्ट होत असतात. तर जेव्हा आपण बायो जिओग्राफिक क्लासिफिकेशन असा विचार करतो तेव्हा हे काही स्पेशल कंडिशन्सवर आपण हे डिसाईड केलेलं आहे. संपूर्ण जगभरात तसं भारतात हे आहे. आणि इको रिजन जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आणखी थोडं स्पेसिफिक होऊन कोणत्या स्पेसीज ऑफ इकॉलॉजिकल इम्पॉर्टन्स किंवा तिथं असणारं रिजनल क्लायमेटनुसार हे इको रिजन्स. तर बायोजिओग्राफिकल झोन्स हे कमी आहेत आणि मग इको रिजन्स हे त्यापेक्षाही जास्त. म्हणजे कंडिशन्सनुसार बायोजिओग्राफिक झोन्स हे ओव्हरऑल मेजर झोन्स आहेत. तर इको रिजन्स आणखी या मी असं म्हणेन की बायोजिओग्राफिक झोन्सना आणखी सब टाईप्समध्ये डिवाईड करून स्पेसीजच्या वैशिष्ट्यानुसार त्यांना ते रिजन्स म्हणून आपण ॲक्सेप्ट केलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे की इव्हॉल्युशन होणं हा निसर्गाचा भाग आहे. जवळपास 17 मेगा डायव्हर्सिटी सेंटर्स या जगभरात जे आहेत त्यामधला भारत किंवा भारतातले हे ठराविक भाग हे त्याच्यामध्ये मोडतात. मुख्यत्वे करून मी नॉर्थ ईस्टर्न हिमालयन रेंजेस आणि वेस्टर्न घाट्स जे सह्याद्रीचे घाट्स आहेत याचा इथं उल्लेख करेन. तर हे 2 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स आपल्या भारत देशामध्ये आहेत. पण तुम्हाला माहिती आहे आपल्या भारताचा जगाच्या दृष्टीनं जर विचार केला फक्त 2.4% लँड एरिया आपल्याकडं आहे. आणि मी एके ठिकाणी वाचलं की या 2.4% लँडवर, आता काही पुस्तकांमध्ये असं लिहिलं आहे की 7.5 to मॅक्झिमम 8% इतका फ्लोरा या लँडवर आपण होल्ड करतो. तर स्पेसीजच्या दृष्टीनं तर 11% ऑफ फ्लोरा असे मी एका ठिकाणी वाचलं. या भारतामध्ये या अशा स्पेसीज देशात आपल्या आहेत. तर अंदमान आणि निकोबारचा आयलँडचा भाग, आणखी इंडो बर्माचं रिजन हे सुद्धा आजकाल ॲडिशनल म्हणजे हॉटस्पॉट्स नंबर 3 आणि 4 याच्यामध्ये काउंट केलं जातं. आता ते कुठली ऑर्गनायझेशन ते काउंट करते किंवा तो रेफरन्स काय आहे यावर सुद्धा हे विभागणी
डिपेंड असते. तर आपल्याला माहिती आहे वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया डेहराडूनला आहे, तर ते वाईल्ड लाईफवर मोठ्या प्रमाणावर रिसर्च आणि ट्रेनिंगचं काम करतात. इस्रोनं तर संपूर्ण भारत देशाचं व्हेजिटेशनचं मॅपिंग, वेगवेगळ्या झोन्सचं मॅपिंग, मग त्यात इको रिजनसुद्धा आले, याचं मॅपिंग ऑलरेडी एक्सटेन्सिवली केलेलं आहे आणि नंबर ऑफ प्रोजेक्ट्स ते कंटिन्युअसली पार पाडत असतात. मी आणखी सांगेन की वर्ल्ड वाईड फंड ही संस्थासुद्धा अनेक प्रकारचे वनस्पती आणि प्राण्यांवर ते संशोधन आणि प्रोजेक्ट्स हे देत असतात. इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर, आता नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस असं पूर्वी नाव होतं, आता माझ्या माहितीप्रमाणे ते फक्त नेचर असं झालेलं आहे. तर कॉन्झर्वेशन इंटरनॅशनल नावाची सुद्धा एक ऑर्गनायझेशन आहे. तर 34 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स त्यांनी काही वर्षापूर्वी सांगितले होते आणि त्यापैकी 2 आपल्या भारतात आहेत असं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, पण आता 4 आहेत असंही तुम्हाला कुठेतरी पाहायला मिळेल. तर ओव्हरऑल या संपूर्ण जगाचे बायोडायव्हर्सिटीच्या दृष्टीनं, व्हेजिटेशन आणि प्लांट ॲनिमल्सच्या दृष्टीनं 7 मोठे भाग त्यांनी डिव्हिजन केलेले आहे. याला आपण मग हे क्लायमेटिक आणि जिओग्राफीच्या दृष्टीनं त्याला आपण रियाम असं म्हणतो, REALM. तर इंडो मलाया हा एक मेजर रिजन आहे 7 पैकी 1. तर ह्याच्यामध्ये अगदी हिंदूकुश पर्वतांपासून पाकिस्तान, बांगलादेश, भारत, नेपाळ, हिमालयाचा तो खालचा भाग जो इंडियन सबकॉन्टिनेंटचा आहे तो पुढे असा जावा, सुमात्रा, फिलिपाईन्स, थायलंड, हे संपूर्ण साऊथ ईस्ट एशियाचे भागसुद्धा याच्यामध्ये कवर होत आहेत. म्यानमारचा सुद्धा पार्ट आहे. तर हा इंडो मलाया आउट ऑफ 7 पैकी हा एक भाग त्यांनी केलेला आहे आणि इथंसुद्धा इनॉर्मस बायोडायव्हर्सिटी किंवा ओव्हरऑल व्हेजिटेशन आढळून येतं. तर इंडियन सबकॉन्टिनेंटचा आपण विचार केला तर याच्यामध्ये मुख्यत्वे करून मग हे आपले महत्त्वाचे पाकिस्तान, भारत, नेपाळ, बांगलादेश, इवन श्रीलंका असे हे देश इथं येतात. अंदमान आणि आयलँड किंवा लक्षद्वीप हे महत्त्वाचे बायोडायव्हर्सिटीच्या दृष्टीनं असणारे पार्ट्स किंवा ती बेटं ही सुद्धा त्याचा एक खूप महत्त्वाचा पार्ट आहेत. तर मी तुम्हाला सांगेन की क्लायमेट आणि ओव्हरऑल नॅचरल कंडिशन्स, व्हॅरिएबल कंडिशन्स इकोसिस्टीम वाईज असतात आणि ह्यामुळेच मग तिथं ह्यूज डायव्हर्सिटी आहे. इक्वेटोरियल आणि ट्रॉपिकल बेल्टमध्ये आढळणारी ही बायोडायव्हर्सिटी आपल्या या भागात रिजनमध्ये आहे. इथं हेवी रेनफॉल होणारे सुद्धा भाग आहेत. जगातला असे काही पॉईंट्स आपल्याकडे आहेत जिथं सर्वात जास्त चेरापुंजी आहे किंवा सह्याद्रीच्या काही भागांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. तर ओव्हरऑल मला सांगायचं आहे की ट्रॉपिकल, सबट्रॉपिकल असे काही हे रिजन्स आहेत. मग इथं असणारे वेगवेगळ्या प्रकारचे फॉरेस्ट्स आहेत, रेन फॉरेस्ट एरियाज आहेत. याच्यानंतर आहे काही गवताळ प्रदेशसुद्धा आपल्या भारतामध्ये आढळून येतात. श्रबलँड्स आहेत, ड्राय डेसिडियस फॉरेस्ट्स आहेत, मँग्रोव्ज आहेत कोकणामध्ये, सुंदरबनसारखा मोठा प्रदेश, डेल्टाइक रिजन, गंगा नदीमार्फत इवन ब्रह्मपुत्रा, बांगलादेश तो ॲडजसंट आहे सगळा. मोठ्या प्रमाणावर इथं डायव्हर्सिटी आढळते. तर कोनिफरस ट्रीजसुद्धा आपल्या या सबकॉन्टिनेंटमध्ये किंवा इवन हिमालयन रेंजेसमध्ये आपल्याला आढळून येतात. माउंटेनियशियस स्ट्रक्चर किंवा तिथं असणारे स्पेसिफिक प्लांट्ससुद्धा आपल्याला पाहावयास मिळतात. तर ओव्हरऑल मी म्हणेन की संपूर्ण पृथ्वीवर ज्या काही गोष्टी आहेत, व्हरायटी अँड व्हेरिएबिलिटी आहे, ती इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये सुद्धा तुम्हाला आढळून येईल. ॲक्च्युली सबकॉन्टिनेंट असं नाही तर आपल्या भारतात सुद्धा अशा प्रकारचे हे वेगवेगळे भाग आणि वेगवेगळ्या वनस्पती, ॲनिमल्स आढळून येतात. आता मी तुम्हाला इको रिजन्स कोणकोणते आहेत याचं एक
फास्ट एक ओव्हरव्ह्यू घेतो. अंदमानची बेटं आहेत, त्यानंतर ब्रह्मपुत्रेचं खोरं आहे, ईस्ट रिजनमधल्या आपल्या हायलँड्स आहेत, तिथे काही उंच पर्वतरांगा नाही आहेत पण ईस्टर्न घाट्स असंही म्हणतात आणि तिथल्या हायलँड्स आहेत. याबरोबर गंगोत्रीचं सुरुवातीचे काही गँगेटिक अप्पर गँगेज असं त्याला म्हणतात. त्यानंतर गँगेटिक प्लेन्स हा पार्ट आहे जिथं आपण उत्तर प्रदेश किंवा बिहार यासारख्या काही इथल्या राज्यांमधून आणि शहरांमधून ती नदी वाहते. मलबार हिल्स आहेत, आपल्याकडे कोस्टल एरिया आहेत, कोकण एरियाज आहेत, लक्षद्वीप आयलँड्स आहेत. मी इको रिजनच्या बाबतीत बोलतो आहे. मेघालयाचा पार्ट आहे. वेगवेगळे भाग आहेत, तिथल्या कंडिशन्ससुद्धा वेगळ्या आहेत, डायव्हर्सिटीसुद्धा खूप वेगळी आहे. वेस्टर्न घाट्स आहेत, नॉर्थ साऊथ असे सुद्धा त्याच्यामध्ये नॉर्थ वेस्टर्न घाट्स किंवा सदर्न वेस्टर्न घाट्स. मग सह्याद्रीचा हा पार्ट आला. ओडिसाचे काही असे ठराविक स्पेशल पार्ट्स आहेत जे इको रिजनमधून म्हणून सांगितले जातात. सुंदरबनचा पार्ट आहे, ड्राय डेसिडियस फॉरेस्ट्स आहेत, हिमालयन रेंजेस आहेत आपल्याकडे असणारे. नॉर्थ ईस्ट हिमालयन रेंजेस तो एक वेगळा पार्ट आहे. हिमालयाचे तर बरेच प्रकार इको रिजन्समध्ये येतात कारण अल्टिट्यूड वाईज आणि क्लायमेट वाईज इथं स्पेसिस खूप मोठ्या प्रमाणात व्हॅरिएबल होतात. कच्छ, रन ऑफ कच्छ आहे आपल्याकडं, थरचं डेझर्ट आहे, गोदावरीचं आणि कृष्णेचं वेगळंच खोरं आहे आणि तिथं आढळणारी ओव्हरऑल डायव्हर्सिटी आणि ती ह्यूज पॉप्युलेशन ऑफ दी ऑर्गॅनिझम्स हे एक वेगळं वैशिष्ट्य आहे. मँग्रोव्ज आपल्याकडे आहेत इको रिजन्सच्या बाबतीत वेगवेगळ्या ठिकाणी आढळणारे. तिबेटियन प्लॅटूचा सुद्धा काही पार्ट तो या इको रिजनच्या अंडर येतो. काराकोरम पर्वतरांगा याच्यामध्ये सुद्धा व्हरायटी ऑफ स्पेसीज आपल्याला आढळून येतात. तर आता मी तुम्हाला सांगेन की बायोजिओग्राफिक झोन्स हे आपल्या भारतामधले कोणकोणते आहेत. तर सर्वप्रथम तुम्हाला बऱ्याच ठिकाणी ही लिस्ट सिरियली बघायला मिळेल. ट्रान्स हिमालयन रेंजेस आहेत, मग ॲक्च्युअल हिमालयाचा पार्ट इथं येतो. मग डेझर्ट्स आपल्याकडे आहेत, हॉट डेझर्ट्स आहे, कोल्ड डेझर्ट म्हणून लडाखचं सुद्धा मेन्शन केलं जातं. त्यानंतर सेमी अरिड रिजन आपल्याकडं आहे, वेस्टर्न घाट्स आहेत, डेक्कन प्लॅटू आहेत, गँगेटिक प्लेन आहेत, नॉर्थ ईस्टर्न रिजन आहे, आयलँड्स आपल्याकडे आहेत. तर कोस्टल म्हणजे कोस्टल रिजन्स आहेत आपल्याकडं. तर हे मुख्य प्रकारचे बायोजिओग्राफिक झोन्स आपल्या भारतामध्ये आढळून येतात. तर आज मी आपल्याला इको रिजन्स म्हणजे काय, ते कोणकोणते, एक रफ आयडिया, नॉट इन डिटेल, बायोजिओग्राफिक झोन्स आत्ताच सांगितलं हे कोणकोणते आहेत. आणि ओव्हरऑल मला सांगायचं आहे की एक ह्यूज डायव्हर्सिटी आपल्या देशामध्ये आहे. काही ठिकाणी ती कमी असली तरी ती डायव्हर्सिटी आहे. वेस्टर्न घाट्स, नॉर्थ ईस्टर्न हिमालयन रेंजेस हे हॉटस्पॉट म्हणून एक्झिस्ट करतात. प्रचंड डायव्हर्सिटी ॲनिमल्स आणि प्लांट्सची इथं आहे आणि तो एक जागतिक वारसा आहे. तर फक्त भारताच्या नाही तर संपूर्ण जगाच्या दृष्टीनं हे भाग महत्त्वाचे आहेत हे तुम्ही समजून घ्या. तर एवढं बोलून मी माझे आजचे शब्द थांबवतो. पुढच्या वेळेला असाच एखादा टॉपिक घेऊन मी तुमच्यासमोर येईन. थँक्यू. बाय बाय.